डिवोर्सचं प्रमाण वाढलेलं आहे. आपल्याकडे ऑप्शन्स खूप जास्त झाले आहेत कारण लोकांना कन्फ्युजन झाली आहे. जर मला वाटतंय की माझं बेकार चाललंय, मला अशी लाईफ नको, तर मला तर सोडायचं आहे. म्हणजे आता इतकं डिवोर्स घेणं इतकं सोपं झालेलं आहे. मी डिवॉर्स जर घेतला, इट इज नॉट गोइंग टू डॅमेज युअर रेप्युटेशन. आमिर खानने तिसऱ्यांदा लग्न केलंय. What kind of partner he wanted when he was in his early 20s, that is very different from what he wants right now. 3 जणांबरोबर कशी काय लग्न करता मग? थोड्या गोष्टी चेंज होतात तर ती कशी सेम राहणार? मॅरेज इज अ सोशल कॉन्ट्रॅक्ट असं ते वाटत नाही. मॅरेज इज अ हॅपीनेस कॉन्ट्रॅक्ट. एक्स्ट्रा मॅरेजल अफेअर्स वाढले. माझे जे नीड्स आहेत ते मला कसे मीट करायचे, तर हे अफेअर्स करतील. मॅरेज फ्युचर इन डेंजर. इट इज इन डेंजर. नमस्कार. आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजचा आमचा विषय थोडा विशेषच आहे आणि तो आहे रिलेशनशिप. कारण सध्याच्या तरुण पिढीपुढे नातं टिकवण्याचं मोठं आव्हान आहे. नातं टिकवणं हे आता नोकरी टिकवण्या इतकंच महत्त्वाचं झालं आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र आमिर खानसारखे सेलिब्रिटीज, अभिनेते हे वयाची 60 ओलांडल्यानंतरही तिसऱ्यांदा लग्नास तयार झाले आहेत. तिसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावरती चढत आहेत. या दोन विभिन्न परिस्थिती आहेत. हे दोन्ही चित्र वेगवेगळे आहेत. नात्यांमधली ही गुंतागुंत नक्की काय आहे, नात्यांमधला हा गोंधळ आणि हा गोंधळ सोडवायचा तरी कसा, आज याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर अमन भोसले. डॉक्टर अमन भोसले हे रिलेशनशिप कोच आहेत आणि त्याचबरोबर ते सायकोथेरपिस्ट देखील आहेत. अनेक तरुण त्यांच्याकडे लग्न आणि लग्नानंतरच्या होणाऱ्या या नात्यांमधल्या समस्या सोडवण्यासाठी येतात, त्यांचं मार्गदर्शन घेतात. आज आपणही त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की सर, डिवोर्सचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, काय आहेत याची कारणं? आय थिंक डिवॉर्स वाढले कारण लोकांना कन्फ्युजन झाली आहे. आपल्याकडे ऑप्शन्स खूप जास्त झाले आहेत की मला कशी पार्टनर पाहिजे, की व्हॉट काइंड ऑफ हजबंड डू आय वॉन्ट. अँड वेन यू हॅव खूपच जास्त ऑप्शन्स, आपण कन्फ्यूज होऊन जातो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर नेटफ्लिक्स ऑन केला, आपण अर्धा तास फक्त बघत असतो काय बघायचं आहे, काय बघायचं आहे, काय बघायचं आहे, आणि फायनली आपण काय करतो, यूट्यूब उघडून शॉर्ट्स बघतो, झोपून जातो. राईट? कारण देर इज अ फिनॉमिना इन सायकॉलॉजी नोन ॲज अनालिसिस पॅरालिसिस. आपण ॲनालाइज करत बसलो ना तर बऱ्याच गोष्टी होऊन जातात, नाही ते इनकम्प्लीट राहून जातात. अँड ऑल्सो व्हॉट इज हॅपनिंग इज, लोकांना पूर्वीच्या जनरेशनसारखं ते मॅरेज इज अ सोशल कॉन्ट्रॅक्ट असं ते वाटत नाही. आता त्यांना असं वाटतं मॅरेज इज अ हॅपीनेस कॉन्ट्रॅक्ट. जर मी हॅपी नाही आहे, जर मला छान नाही वाटतं, जर मला वाटतं की माझं बेकार चाललं आहे, देन आय डोंट वॉन्ट टू कंटिन्यू इन इट. तर मला तर सोडायचं आहे. आणि सोडू शकतात लोक, कारण फायनान्शियल इंडिपेंडन्स आहे इन लेडीज अँड माणसांमध्ये. इफ यू आर लिव्हिंग इन मुंबई, यू हॅव टू बी फायनान्शियली इंडिपेंडंट. नाही तर ते इट्स अन एक्सपेन्सिव्ह सिटी. 15,000-15,000चे इलेक्ट्रिसिटी बिल्स कोण भरणार आहे? 70,000-80,000 ॲव्हरेज रेंट प्राईस कोण भरणार आहे? यू हॅव टू बी फायनान्शियली इंडिपेंडंट. तर लोकांना वाटतं की माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे एज्युकेशन आहे, माझ्याकडे ऑप्शन्स आहेत, माझ्याकडे डेटिंग ॲप्स आहेत. तो इफ आय वॉन्ट टू डिवॉर्स, माझ्याकडे तो ऑप्शन पण आहे. आय डोंट हॅव टू बी स्टक इन अ सिच्युएशन ज्याच्यात मला असं लाईक अ प्रिझनर वाटतं, मला ट्रॅप वाटतं, मला काय कसं तरी बेकार वाटतं की दिस इज नॉट द लाईफ दॅट आय हॅड ड्रीम्ड अबाउट फॉर माय सेल्फ, की मला अशी लाईफ नको. दॅट इज वाय इट इज ऑन द राईज. पूर्वीच्या काळात लोकांना ऑप्शन नसायचं. राईट? बिल्डिंग्सला 45 फ्लोअर्स नसायचे. आपल्याला गॉसिप पण करायचे, ते इट वॉज इझियर. फक्त 5 फ्लोअर्सची बिल्डिंग आहे, अरे माहिती आहे त्यांचं लग्न कसं झालं, अरे ती सोडून गेली आईकडे. तो इट वॉज, ते एक सोशल स्टिग्मा होता की लोक बोलतील, बघतील, ओळखतील, विचारतील. हां, तर ती एक भीती होती मनाची. आता नाही, कोणाला तुमच्या शेजारी कोण आहे तुम्हाला नाव पण माहिती नाही त्यांचं. सो नाव लोक आपलं करतात, येतात, जातात. नो वन इज दॅट इंटरेस्टेड. एव्हरी वन इज लुकिंग. फोनमध्ये त्यांची नाकं असतात. नो वन इज इंटरेस्टेड इन युअर लाईफ. तर तुम्ही डिवॉर्स जर घेतला, तर इट इज नॉट गोइंग टू डॅमेज युअर रेप्युटेशन इन द वे इट वुड हॅव मे बी इन 1962 or 1978. बरोबर. म्हणजे आता इतकं डिवोर्स घेणं इतकं सोपं झालेलं आहे की मला नाही पटत आहे माझं तुझ्याबरोबर नाही पटत आहे, तर बेस्ट आहे की रोज रोज भांडत राहण्यापेक्षा बेस्ट आहे की आपण वेगळे होऊ. पण हे इतकं इझी असतं? इझी आता कसं आहे, डिपेंड्स ऑन द सिच्युएशन. राईट? हू इज फीलिंग मोर ट्रॅप्ड, हू इज फीलिंग मोर कंट्रोल्ड, किंवा हू इज फीलिंग की यार हे चुकतंय माझं टू बी विथ दिस पर्सन, की इट इज अफेक्टिंग माय हेल्थ, इट इज अफेक्टिंग माय करियर, it is affecting my relationships with my friends, with my own family, it is affecting my appearance.
माझं 10 किलो वजन वाढलं आहे, माझे केस पातळ झाले आहेत, पांढरे झालेत, किंवा माझं सोशल लाईफ खराब झालं आहे की माझे वर्क रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये ते दिसतंय की चुकतंय माझं कामात, की माझं मन नाही आहे, माझा बॉस पण बोलतो की व्हॉट इज हॅपनिंग विथ यू यार. हां, दॅट इज अन इंडिकेटर. हा एक इंडिकेटर असतो दॅट देर इज सम मिसमॅच अँड सम इम्बॅलन्स, की तुम्ही बॅलन्स नाही आहात, काहीतरी तुमचं एक फाउंडेशन खराब झालं आहे. सो दॅट इज अ साइन दॅट मे बी देर इज अन एक्झिट यू नीड टू टेक, राईट, टू फाइंड युअर रिदम अगेन, टू फाइंड युअर हॅपीनेस अगेन. म्हणजे तो एक बेस्ट वे आहे. दॅट्स राईट. या वी हॅव टू नो आपल्या जीवनात काय चाललं आहे. आपणच एक्सपर्ट आहोत ना. ओनली वी नो वॉट इज हॅपनिंग. समोरच्या माणसाला तेच दिसेल जे आपण दाखवतो आहे. सोशल मीडियावर काय दाखवतो आपण, वॉट आर वी शोईंग देम वेन वी मीट देम नियर द लिफ्ट or वेन वी मीट देम इन द लॉबी. आपण चांगलंच बोलणार, हाऊ आर यू, अरे ऑल वेल, हाऊ इज वीकेंड, अरे फॅन्टॅस्टिक. पण ते काय खरं आहे का? दॅट इज बुलशिट. त्याच्यात काय हे नाही आहे, इट्स नॉट ट्रू, राईट. सर, तुम्ही आता सांगितलं की डिवोर्स होत आहेत, त्याची कारणं पण वेगवेगळी असते. तरी एक मेन कारण आहे की तुम्हाला ऑप्शन्स खूप अवेलेबल आहेत. लाईक म्हणजे आपण जेव्हा टी व्ही बघत जातो, जेव्हा OTTवर जातो, तेव्हा नेटफ्लिक्स बघायचं तर नाही मला आवडत ते नेटफ्लिक्सचा, तो यू गो टू अनदर चॅनल. सो लाईक दॅट वी सर्च एव्हरी सर्च चॅनल. करत राहाल तुम्ही आणि तुम्ही काही बघणार नाही. तर आपण हे सर्च करत राहतोय. त्याप्रमाणे लाईफमध्ये पण झालेत, तुम्हाला ऑप्शन्स खूप अवेलेबल झालेले आहेत, हे तुम्ही सांगितलं आहे. पण एक प्रश्न असा आहे की आपण असं म्हणतो की जेव्हा लग्न म्हणा किंवा प्रेम होतं तुम्हाला कोणाबरोबर, असं म्हणतात की आपल्याला एकदाच एखाद्या व्यक्तीवर खरं प्रेम होतं. ज्यावेळी त्या प्रेमाला रिप्लेसमेंट कंटिन्यू मिळायला लागतात, त्यावेळी मग ते कुठलंच रिलेशन टिकत नाही एकाबरोबर. तर हे कितपत तुम्हाला, म्हणजे तुम्ही एक हे पण आहात, रिलेशनशिप कोच आहात. रिलेशनशिपमध्ये ट्रस्ट खूप गरजेचा असतो. जर तुम्हाला एव्हरी टाईम यू सर्च फॉर ऑप्शन्स, सो यू कांट स्टे विथ एनी वन पर्सन. तर मग ह्याचे पण हे परिणाम आहेत का? आय फील फॉलिंग इन लव्ह इज लाईक अ मसल. तुम्ही त्या मसलला जर तुम्ही यूज केलं तर इट विल स्टे स्ट्रॉंग. ओके, असं होतं की यू फॉल इन लव्ह विथ अ सर्टन व्हर्जन ऑफ द पर्सन. फॉर एक्झाम्पल, जर मी एक आयफोन घेतला, मला iPhone 17च आवडतो, मला iPhone 10 नाही आवडतो, राईट, बिकॉज दॅट इज अन ओल्ड व्हर्जन ऑफ द फोन. तर काय असतं की आपण चेंज पण होतो ना अक्रॉस डिफरंट सीझन्स ऑफ लाईफ. यू फॉल इन लव्ह विथ अ वुमन, लेट अस अज्युम, वेन शी इज 21 years old. पण ती तशी नाही राहणार आहे. वेन शी बिकम्स 35, 38, मदरहुड येणार आहे, बॉडी चेंज होणार आहे, सेन्स ऑफ फॅशन चेंज होणार आहे, डाएट चेंज होणार आहे, स्लीप सायकल चेंज होणार आहे, ऑफिसच्या जबाबदाऱ्या चेंज होणार आहे, त्यांच्या आई बाबाची हेल्थ स्टेटस चेंज होणार आहे, घर चेंज होणार आहे, गाडी चेंज होणार, एवढ्या गोष्टी चेंज होतात. तर ती कशी सेम राहणार तर तुमच्या लाईफमध्ये? तर असं वाटतं की यार ही तीच नाही, शी इज नॉट द सेम पर्सन. or he is not the same man. He has become more busy. ह्याची बिझनेस ट्रॅव्हल वाढली आहे, ह्याच्या ऑफिसमध्ये एवढ्या मुली नसायच्या, आता चांगल्या चांगल्या मुली येतात का, हा अफेअर करणार आहे का. तर ही भीती असते. देर आर डिफरंट व्हर्जन्स ऑफ द पर्सन अक्रॉस युअर टाईम विथ देम. सो येस, इफ यू फॉल इन लव्ह विथ अ सर्टन व्हर्जन आणि ती नेक्स्ट व्हर्जन तुम्हाला अगदी वेगळी वाटली, तर तुम्हाला वाटणार मला जुना व्हर्जनच पाहिजे, किंवा मला नवीन व्हर्जन जास्त आवडतो, जुना नको. दॅट इज हाऊ इट इज. इवन वेन वी पिक आर शर्ट्स, हा शर्ट मला नको आता द्यायचं कोणाला. आणि इट इज लाईक अ मार्केट प्लेस आउट देअर आता ना. जे काय आपल्याला पाहिजे, दूध पाहिजे तुम्ही ब्लिंकिटवर ऑर्डर करू शकता, गाडी पाहिजे उबर आहे, मसाज पाहिजे अर्बन कंपनी आहे, सगळ्या सोयी तुम्हाला तुमच्या घरी मिळतील. मुंबईत तर थांबणं अशक्य आहे लोकांसाठी. 2 सेकंड सिग्नल ऑन नाही झालं, हॉर्न्स चालू होतात. नो वन वॉन्ट्स टू वेट फॉर एनी वन ऑर फॉर एनिथिंग. आय वॉन्ट टू कम फर्स्ट, आय वॉन्ट द बेस्ट ऑप्शन. ही मानसिकता असते. अँड दॅट इनेट सेल्फिशनेस इज ऑल्सो बिकॉज वी आर ओव्हर पॉप्युलेटेड. एवढी माणसं आहेत, तर आपण जर जोराने ओरडलं नाही की घाईत गेलो नाही, आपल्याला मिळणार नाही काहीतरी, अमुक गोष्टी मिळत नाही आपल्याला. तो वी आर इन अ हरी, कॉन्स्टंटली धावपळ असते मनात आणि जीवनात. बरं आहे सर, हे तुम्ही म्हणजे आत्ताचे जनरेशन आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही अगदी परफेक्ट हे सांगितलेलं आहे. पण आपल्या आईवडिलांचं जे जनरेशन आहे, आपल्या आईवडिलांचं किंवा इवन दो आमचं जनरेशन आहे, ते खूप असे एका रिलेशनशिपमध्ये ते सगळं कॉम्प्रोमाइज करून लाईफ त्यांचं चालू आहे. तर इट्स गुड ऑर बॅड? आय डोंट सी इट नेसेसरली ॲज गुड ऑर बॅड. मला असं वाटतं की त्यांच्याकडे ऑप्शन्स नव्हते. फॉर एक्झाम्पल, जुन्या काळात लोक दूरदर्शन बघायचे, बातम्या दिवसातनं 3दा 2दा यायचे. तुमच्याकडे ऑप्शन कुठे आहे? आता आपल्याकडे मिलियन यूट्यूब चॅनल्स आहे, आम्ही खिशात घेऊन फिरतोय. तर काय बघायचं आहे ते आपली ऑप्शन असते. सो सिमिलरली पूर्वीच्या काळात कसं होतं, जर आजीची जनरेशन
त्यांचं जर फाईट झालं असेल विथ द हजबंड, त्यांच्याकडे काय ऑप्शन्स होते की मी शेजारींच्या घरी जाऊन चहा पोहे खायचे संध्याकाळी, की आमचा हजबंड असा आहे आणि नाही असू द्या, मी बोलते त्यांच्याशी, लिटल मिडिएशन विथ द नेबर्स, किंवा खूपच मोठा फाईट झाला तिच्या आईच्या घरी जाऊन बसणार आजी, इन केस दॅट जनरेशन आय एम टॉकिंग अबाउट. किंवा 2-3 दिवस वेगळ्या बेड्सवर झोपायचे, किंवा तुमचं जेवण केलं आहे मी नंतर जेवणार, हा एक स्ट्रॅटजी असतो. किंवा मुलांना टाकायचं मध्ये, मी तिकडे तुम्ही तिकडे, 3 मुलं आहेत ते मध्ये झोपतील. दीज वर द वेज टू डील विथ इट. आणि 3-4 दिवसानंतर एव्हरीबडी इज ओके. आजच्या काळात इफ अ गर्ल इज अपसेट विथ हर हजबंड, शी कॅन से मी बाथरूमलाच चालले, बाथरूमला शी विल ओपन व्हॉट्सॲप, मेसेज द गाय शी मेट ॲट द जिम, सेइंग वी शुड मीट लिटल अर्ली, आपण एक्स्ट्रा वर्कआउट करूया, फ्लर्टिंग चालू. तिच्या एक्स बॉयफ्रेंडला फेसबुक मेसेंजरवर मेसेज जाऊ शकते, आपण ड्रिंक्सला भेटू का, तू मुंबईला येतोस का बिझनेससाठी. माइंड डायवर्ट. तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊ शकता, तुम्हाला कोणतरी तुमच्या बेस्ट फ्रेंडचा हजबंड आहे जो थोडा एक्स्ट्रा फ्रेंडली आहे, त्याला एक मेसेज टाकू, कॅन आय मीट यू, आय वॉन्ट टू टॉक अबाउट समथिंग, अँड दिस कॅन हॅपन इन लेस दॅन 7 minutes. You already have 3 men available to listen to you, give you affection and attention if they are also feeling the same way. ह्या ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. इन 7 minutes you can have affairs with 3 different men technically if you want to. If you want to, you have the choice. ड्रोन्स पाठवतो ना, इन लाईक इराण इज सेंडिंग, यू डोंट हॅव टू युअर सेल्फ गो विथ अ गन. जुन्या काळात घोड्यावर बसून जायचं. नाव यू आर सेंडिंग अ मशीन टू डू इट, सेंटिनेल. एव्हरीथिंग हॅज बिकम ऑटोमेटेड, राईट? एव्हरीथिंग हॅज बिकम quick. You press the button, swipe the screen, and that quickness is also leading to the dismantling of certain traditional institutions होत्या, like marriage. People are saying marriage is dead. Is it really dead? Or is your emotional investment so low? Is your pain tolerance threshold so low that you are killing it before it has a chance to resurrect itself? आय थिंक तुम्ही आता जे सगळं बोलताय त्याच्यावरून एक आहे की मॅरेज फ्युचर इन डेंजर. लिटल बिट इट इज इन डेंजर, मला असं वाटतं. बिकॉज नाव व्हॉट इज हॅपनिंग इज कॉस्ट ऑफ लिव्हिंग इज व्हेरी हाय. लोकांना चाइल्डलेस मॅरेज हा खूप मोठा आता क्वेश्चन झाला आहे, राईट? बिकॉज इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह, टू रेज अ चाइल्ड. तुम्ही अंबानी स्कूलमध्ये पाठवलं वगैरे, इट इज कॉस्टिंग 11 to 15 lakhs per year. People don't have that kind of money, right? And also मुंबईत घर खूप लहान झालेली आहेत ना. वी डोंट हॅव व्हेरी बिग हाऊस. अ बिग हाऊस म्हणजे 1100 square feet. यू टेल दॅट टू समबडी फ्रॉम दिल्ली और नाशिक, ते हसतील तुमच्यावर. आहे 11 हे शे, आमचा बाथरूम तेवढा आहे. ऑल्सो थिंग इज, जुन्या काळात कसं होतं, आजी आहे, मामी आहे, काका आहेत, दे आर ऑल प्लेइंग अ रोल इन रेझिंग द चाइल्ड. आता काय झालं, बिकॉज ऑफ हाय रायझेस इट इज बिकमिंग व्हेरी डिफिकल्ट फॉर पीपल टू कनेक्ट, अँड कॉम्पिटेटिव्ह पण झालं आहे. आमचा मुलगा स्विमिंगमध्ये नंबर 1, म्युझिकमध्ये नंबर 1, जिमनॅस्टिक्समध्ये नंबर 1, टेनिसमध्ये नंबर 1. तर ते वॉर्मथ नाही राहिलं आहे. काय म्हणतात, ओलावा, दॅट इज नॉट देअर एनिमोर. दॅट नेबरली चॅरिटी इज नॉट देअर, की आपण 3-4 तास आपल्या मुलाला शेजारीकडे सोडू शकतो, काय होणार नाही. तो काळच संपला आहे ऑलमोस्ट. आम्ही बिझी, तुम्ही बिझी, तुमचे अपॉइंटमेंट, आमचे अपॉइंटमेंट, आमची कामं, तुमची कामं, ट्रॅफिक, कॉस्ट ऑफ लिव्हिंग, एव्हरीवन इज इन अ केओस. बरोबर आहे. एकीकडे हे सगळं सुरू असताना जसं तुम्ही सांगताय ते खूप परफेक्ट आहे. दुसरीकडे आमिर खान, आपण आता आमिर खानमध्ये बोलूया थोडंसं, कारण म्हणजे मला काही दिवसांपूर्वीच आमिर खानने 3ऱ्यांदा लग्न केलं आहे. त्याच्यावरनं देखील खूप असा मोठा म्हणजे असा गोंधळ झाला होता की 3ऱ्यांदा लग्न केल्यामुळे की हा किती वेळा लग्न करतोय. म्हणजे हा कुठल्याच रिलेशनशिपमध्ये हा माणूस सॅटिस्फाईड नाही आहे का? कारण नो बडी इज परफेक्ट. म्हणजे आपले पार्टनर सगळेच काही परफेक्ट नसतात, पण म्हणजे आपलं लग्न आपल्याला ते शिकवतं की एकमेकांबरोबर थोडंसं प्लस मायनसमध्ये जगायचं असतं, एकमेकांना प्लस मायनसमध्ये घेऊनच जगायचं असतं. आमिर खानच्या बाबतीत ते लागू होत नाही आहे. आता तो आमिर खान आहे आणि तो सेलिब्रिटी आहे, त्याच्यामुळे त्याची चर्चा होते. पण ह्या बऱ्याच वेळा असं होतं आहे, बऱ्याच ठिकाणी असं होते. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की ऑप्शन्स आहेत. पण आमिर खानचा एक इंटरव्ह्यू होता, तेव्हा त्याने हे पण सांगितलं की मला एकट्याला राहायला पण भीती वाटते. त्यामुळे लग्न हा त्याला एक बेस्ट त्याच्यामध्ये ऑप्शन असतो. पण जर एकावरच तुमचं खरंच प्रेम तुम्ही लाईफमध्ये एका व्यक्तीवरती करू शकता, प्रेम आपल्याला असंच शिकवतं, तुम्ही 3-3 जणांबरोबर कशी काय लग्न करता मग? म्हणजे तुम्हाला हे प्रेम आहे की हे नक्की काय मग? म्हणजे ही कुठली रिलेशनशिप आहे? मी सांगतो, एक तर तुम्ही आणि मी, आम्ही आमिर खानला डायरेक्टली ओळखत नाही. जेवढं आम्ही आमिर खानचं बघितलं आहे, वी हॅव सीन सत्यमेव जयते, त्याची फिल्म बघितली. आता आय वूड मेक दी आर्ग्युमेंट की
जो जीता वही सिकंदरवाला आमिर खान वेगळा, सरफरोशवाला वेगळा, लगानवाला वेगळा, 3 इडियट्सवाला वेगळा आणि लाल सिंग चड्ढावाला आमिर खान वेगळा. कारण त्याचे जीवनाचे पण वेगळ्या सीझन्स चाललेले आहेत. तर व्हॉट काइंड ऑफ पार्टनर ही वॉन्टेड वेन ही वॉज इन हिज अर्ली 20s, व्हॉट काइंड ऑफ रिलेशनशिप ही वॉन्टेड, दॅट इज व्हेरी डिफरंट फ्रॉम व्हॉट ही वॉन्ट्स राईट नाव. त्यांनी त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, मी पॉडकास्ट पाहिलं होतं, की आय वॉज टू यंग वेन आय गॉट मॅरिड. त्यांनीच सांगितलं, आमिर खाननी सांगितलं. नाव आय डोंट नो हिम पर्सनली, बट आय थिंक ही वॉज प्रिटी ओपन. आणि आत्ताही त्याच्या इंटरव्ह्यूज तुम्ही पाहिले तर थोडा असा घाबरलेला वाटतो, पूर्वीसारखा नाही आहे. असा आय एम सॉरी हां असं झाला आहे. तो का झाला आहे? दे हॅव बीन मेनी कॉन्ट्रोवर्सीज वेन ही वेंट टू मीट द टर्किश आय थिंक PM, अँड त्यांनी एक कॉमेंट पण केला होता. तो ही इज ऑल्सो नाव अ लिटल मोर वेरी. आणि ते दिसते त्याच्या इंटरव्ह्यूजमध्ये की थोडा विचार करून बोलतो. आता एवढं ओपनली नाही बोलू शकतो तो. So he needs a different type of partner in his 60s than he needed in his 40s, than he needed in his 20s, because he is not the same Amir Khan. He is evolving as a human being just as he is evolving as an actor. हे माझं म्हणणं आहे. So if he wants to marry someone at 60, firstly, my personal opinion is it is strictly his business, boss. त्याला करायचं करू द्या. He is having a good time यार. At least he's not depressed and drinking himself to death like Guru Dutt. You know, he's getting married यार. शादी है तो कुछ तो, and his children are supporting. फिर आप और मैं कौन होते हैं बोलने के लिए? बट ठीक है, बिकॉज दे आर सेलिब्रिटीज. आमच्यात एक एक्सपेक्टेशन असते की हा सेलिब्रिटी आहे तो ही हॅज टू बी सम काइंड ऑफ रोल मॉडेल. आय एम सॉरी टू से ही इज अन एंटरटेनर हू गेट्स पेड मनी टू डान्स, प्ले डिफरंट रोल्स, रिमेंबर हिज डायलॉग्स, ट्रान्सफॉर्म हिज बॉडी. त्याचे पैसे मिळतात त्याला. सो सी हिम ॲज अन एंटरटेनर. नो, वाय सी हिम ॲज अ रोल मॉडेल ऑन हाऊ यू आर टू लिव्ह युअर लाईफ? सी युअर मदर अँड फादर अँड गुरु ॲज अ रोल मॉडेल. नो, वाय यू सीइंग ॲक्टर्स ॲज रोल मॉडेल? नाचू द्या त्यांना, करू द्या त्यांचं काम. That is how I look at it. Look at the right people for the right guidance. No, I won't go to a dental surgeon and say मेरे को पैर में दर्द हो रहा है. तुम मेरे दांत ठीक करो ना भाई. पैर वाला डॉक्टर अलग है. तुम्ही अगदी म्हणजे असं तुम्ही जे सांगताय आता की हे बरोबर आहे, हे त्याचं पर्सनल लाईफ आहे, त्याच्यात आपण आहे. पण ॲज अ पण ॲज अ सेलिब्रिटी म्हणून ते जे काही करतात त्याचा इम्पॅक्ट. आपली लाईफ एवढी बोरिंग झाली आहे सगळ्यांची, इन्क्लुडिंग माइन, की आपण दुसरीकडे बघतो शेजारींच्या घरी काय चाललंय ह्याच्यात खूप इंटरेस्ट असते. तुम्ही तुमचं घर बघा ना, आपलं घर आवरा आणि सोसायटी विल इम्प्रूव्ह. असं तुमच्याकडे बरेच जण येतात काउन्सिलिंगसाठी. तुम्ही रिलेशनशिप काउन्सलर आहात, तर ह्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या लेडीज असतात, महिला असतात, त्या कुठले प्रॉब्लेम्स घेऊन येतात आणि येणारे जेंट्स त्यांचे प्रॉब्लेम्स काय असतात? ओके, महिलांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम एकता कपूरने खूप फेमस केला आहे. सासूमा आणि सिस्टर इन लॉशी पटत नाही, भांडणं वगैरे, किंवा टेरिटरी, हा माझा आहे, हा माझा आहे, हे मेरा भाई आहे, हे मेरा बेटा आहे, मेरा पती आहे. आणि हा माणूस असा डिवाइड होऊन जातो. तर केकसारखं त्याला कापलं जातं आणि सगळे एक एक पीस खातात. तो पुअर फेलो डझंट हॅव अ चॉईस ऑल्सो. दिस इज अ व्हेरी बिग प्रॉब्लेम. हजबंड्सना त्यांची एक लॉयल्टी असते टुवर्ड्स देअर मदर, की आईला आपण बोलू शकत नाही, आई आहे आफ्टर, की बहिणीला आपल्याला बघायचं आहे, तिला आपण प्रोटेक्ट करायचं आहे. आणि बायको बोलते तू मला टेन्शन देत नाही, माझे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तू व्यवस्थित त्याला ॲड्रेस करत नाही, की तू सेन्सिटिव्ह नाही आहे, की तू फक्त कामात बिझी असतो. आणि त्या माणसालाही रोल मॉडेल नाही मिळालं असतं, बिकॉज हिज फादर हॅज डन द सेम थिंग. तो देर इज अ व्हॉट वी कॉल अ लॉयल्टी वॉर इन ऑपरेशन राईट नाव. दुसरी गोष्ट असते फॉर विमेन, आणि हे मी खूप पाहिलं आहे, की women are working and they should do whatever they want to do. They should wear what they want to wear. They should enjoy how they want to. This is a bloody democracy, yaar. Okay, so it's very, very important and I fully support that. But काय असतं, the husband will say जेवणाची जबाबदारी तुझी, कारण तू मुलगी आहेस, आणि लॉन्ड्री तू बघशील, आईबाबांचे औषध तू बघशील, कारण मी बाहेर जाऊन काम करतो. आणि ती बोलती गाढवा, त्याच कॉलेजला मी गेली, तेवढं शिक्षण माझं, तेवढं पगार पण माझं, आणि तीच मित्रमंडळी माझी, तीच कल्चर माझी, मी का स्वयंपाक करायचं, तू बसून कर, मला आवडत नाही किचनची कामं. वाय शुड ओनली इट बी अ वुमन्स जॉब टू कुक? तुम्ही कोणाला तरी ठेवा नाही तर, किंवा डब्बा करा. वाय शुड इट ओनली बी अ वुमन्स जॉब टू कुक? हा, जुन्या काळात दे वर नॉट डुईंग, मे बी इफ युअर अ होम मेकर, माझी आजी फॉर एक्झाम्पल, ते घरातच होत्या, तर दॅट वॉज हर डिपार्टमेंट.
की 5 मुलं आहेत, हजबंड आहेत आणि पाहुणे येत जात असतात आणि रिलेटिव्ज आले कधीतरी 1-2 महिन्या राहायला, तर दॅट वॉज हर डिपार्टमेंट. शी डझंट हॅव टू वरी की पैसे कुठनं येतील, की बिल्स मॅनेज करायचे. दॅट वॉज हर फुल डिपार्टमेंट. बट यू एक्सपेक्ट अ वुमन की ती बाहेर जाऊन कमवणार, शी हॅज टू लुक लाईक अ सुपर मॉडल, शी हॅज टू कुक लाईक शी इज अ मास्टर शेफ, अँड शी हॅज टू बी संस्कारी, अँड शी हॅज टू ऑल्सो बी इन अ गुड मूड ॲट ऑल टाइम्स. ते शक्य नाही आहे. दिस सिटी इज व्हेरी डिमांडिंग ऑफ इट्स प्रोफेशनल्स. मुंबईत म्हणजे तुम्हाला असे पिळून देतात. इफ यू लिव्ह इन मुंबई यू गेट स्क्वीज्ड इन दिस सिटी अनलेस यू आर फ्रॉम अ व्हेरी रिच बॅकग्राऊंड, की तुम्ही स्वतःसाठी काम करता, की तुम्ही कधीही कुठेही जाऊ शकता. नॉट एव्हरी वन हॅज दिस प्रिव्हिलेज. लुक ॲट आर लोकल ट्रेन्स, यू विल नो द स्टेट ऑफ दिस सिटी. काय होतं पावसात मुंबईला एव्हरी इयर द सिटी इज ऑन इट्स नीज. आणि व्हिडिओज येतात इंस्टाग्रामवर. सो दिस इज अ व्हेरी डिफिकल्ट सिटी टू लिव्ह इन इफ यू आर एक्सपेक्टिंग अ व्हेरी फर्म डिव्हिजन ऑफ रोल्स. माझं असं म्हणणं आहे, एव्हरी वन शुड डू एव्हरीथिंग. समटाईम्स लेट द हजबंड कुक, समटाईम्स लेट द वाईफ कुक, हुएवर हॅज मोर फ्री टाईम ज्याच्याकडे आहे. These are the two big problems. Ki you are expecting me to be a traditional woman in the house and a modern woman when you take me out for parties. There I should drink and wear mini skirts. But at home I'm supposed to say, Ji Pitaji, Ji Mummy Ji. It's not possible, boss. I cannot have like a split personality, no? Cinema sarga. Huh? Like that Sri Devi chi movies, Chalbaz. It cannot be like that, no? You have to choose one role for me. एक्स्ट्रा मॅरेजल अफेअर्स वाढलेत. म्हणजे इंडिया टॉपमध्ये आहे, पण इंडियाच का टॉपमध्ये? रिप्रेशनचा कल्चर आहे. आपण ओपनली आपल्या आईबाबांशी बोलत पण नाही. जेव्हा आपण कॉलेजमध्ये आहेत, इफ अ गर्ल हॅज अ क्रश ऑन अ बॉय, इफ शी टेल्स हर मदर ऑर हर फादर, सम फॅमिलीज विल बी व्हेरी सपोर्टिव्ह, बट मोस्टली आता लपावं लागतं. यू हॅव टू कीप इट हिडन. तर वी आर नॉट ओपन अबाउट आवर फिलिंग्स, सो वी आर लुकिंग फॉर सिक्रेट वेज टू हॅव आर नीड्स मेट. की माझे जे नीड्स आहेत ते मला कसे मीट करायचे, तर हे अफेअर्स करतील. सिच्युएशनशिप हा नवीन शब्द आलाय आता माझ्या ओळखीत. सिच्युएशनशिप म्हणजे काय? सिच्युएशन. झेंजींनी ते सगळे टॅग लावलेत त्या हो रिलेशन. हो 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 एक्झॅक्टली. सो ऑल्सो वी आर अन ओव्हर पॉप्युलेटेड कंट्री, राईट? नंबर 1 ऑन द वर्ल्ड पॉप्युलेशन इंडेक्स. त्याच्यामुळे स्टॅटिस्टिकली स्पीकिंग वी आर लायकली टू बी द टॉप इन मेनी थिंग्स जस्ट बिकॉज वी हॅव मोर पीपल, बिकॉज ऑफ द बेसिक कॉन्सेप्ट ऑफ स्टॅटिस्टिकल डिस्ट्रीब्युशन, राईट? So what is happening in my opinion is affairs are on the rise किंवा extramarital affairs वाढत चाललेत कारण lot of people are not happy with their partners. फक्त आपल्या इकडे जे मॅरेज इन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामुळे तुम्हाला राहायचं आहे बिकॉज सोसायटी, तुम्ही अनसरेबल आहात. येस, बिकॉज ऑफ सोसायटी. आणि कारण आई बाबा बोलतायत की तू लग्न कर, तू सेटल हो. मला हा शब्दच आवडत नाही सेटल. का मी सेटल्ड आहे. आय एम अर्निंग माय ओन मनी, आय कॅन कुक माय ओन फूड, आय कॅन पे रेंट, इलेक्ट्रिसिटी, मेडिकल इन्शुरन्स, कार इन्शुरन्स, मेड सॅलरी, ड्रायव्हर सॅलरी. हाऊ इज दॅट नॉट बिंग सेटल्ड? दॅट इज बिंग सेटल्ड, नो? आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ. आय डोंट हॅव टू बी at the Ambani level of money, but I can take care of myself. I can live on dal chawal and once a week have some machi, chicken. That is good enough, yaar. Good middle class life can be lived if you have some training. तुम्ही शिक्षण करा एवढं बोलताय. शिक्षण झाल्यावर यू वॉन्ट टू सडनली से नाही आता सरेंडर युअर लाईफ टू समवन एल्स. तर तेही दॅट इज ऑल्सो नॉट फेअर, नो? आय फील अलाव पीपल टू डिसाईड हाऊ दे वॉन्ट टू लिव्ह देअर लाईव्स. That is my opinion. Extramarital affairs happen not because society is falling apart. It is because people in that society, they are not happy. त्यांच्या मनात काहीतरी त्यांना एक emptiness वाटतंय. That's why they are searching. There's a void. वो आप मिट्टी भर रहे हो एक कुएं में. That's the problem. वो कुआं create कैसे हुआ लेकिन? अजून एक प्रश्न होता सर माझा. आपण इतक्या विषयांवरती बोलतो रिलेशनशिप आणि सगळ्या, की आता तर म्हणजे पॅरेंट्स आणि मुलं यांच्यात पण पटेन असं झालेलं आहे. आपण फक्त झेंजींनाच याच्यासाठी काही ब्लेम करूया नको. म्हणजे झेंजींवरती बोललं जातं कारण झेंजी एकदम तू तडाक आहेत, एकदम स्पष्ट बोलणारे आहेत. त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये जनरेशन गॅप आहे पॅरेंट्स आणि त्यांच्यामध्ये. तर ते पॅरेंट्स म्हणजे पॅरेंट्स आणि मुलं यांच्यामध्ये तो जनरेशन गॅप आहेच, पण बर्डन आणि टेन्शन पण खूप असतं या मुलांचं. ह्या मुलांना हँडल कसं करायचं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. आणि ते ओपन आहेत, ओपन रिलेशनशिपला ते प्रमोट करतात. त्यांच्या रिलेशनशिप या जसं आपण म्हणालो की सिच्युएशनशिप, प्रत्येक रिलेशनशिपला त्यांनी एक टॅग लावला आहे. लग्न हा ते म्हणतात नाहीच, लग्न आमच्या याच्यात आमच्या डिक्शनरीतच लग्न वगैरे हा प्रकार नाही आहे असं आहे. तर हे ओपन काय म्हणतात त्याला, हे ओपन माइंड त्यांना लाईफ जगायचं आहे. हे किती धोकादायक आहे?
सी आय फील आपण फॅशन चेंज करतो, आपले कपडे चेंज होतात. मी 7वीत जो शर्ट घालायचो तो नाही घालणार आता, पण आपण आमची मानसिकता चेंज नाही करत. दॅट इज द प्रॉब्लेम. सी जुन्या काळात आईनी सांगितलं दॅट वॉज इनफ, की आईला विजडम आहे, डॅड खूप ज्ञानी आहे माणूस, खूप शिकलेला माणूस आहे. आता तुम्ही ChatGPTला विचारू शकता, आपल्या खिशात बसलेला आहे सगळ्यात ज्ञानी माणूस अंधारात आणि त्याला आपण खिशात ठेवतो, तर तुम्हाला का आपण सन्मान देऊ, हा एक प्रश्न येतो. सो आर यू समबडी वर्थ रिस्पेक्टिंग ॲज अन ओल्डर पर्सन? आर यू समबडी इंटरेस्टिंग इनफ? इफ द मदर हॅज नो फ्रेंड्स ऑफ हर ओन आणि तिचे हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत आणि ती बोलते तिच्या मुलीला तू गोवाला नको जाऊ, गोवाला खूप बेकार गोष्टी होतात, फ्रेंड्स ट्रिप नाही तुला मी अलाव करणार. तिला वाटणार तुझी स्वतःची कुठली फ्रेंड ट्रिप झाली नाही, तुझे कुठले फ्रेंड्स नाही आहे, तुझे हेल्थचे प्रॉब्लेम्स आहेत, तू मला सांगशील हाऊ टू लिव्ह अ गुड लाईफ? इट्स अ रिजनेबल क्वेश्चन टू आस्क. आय ऑलवेज से टेक ॲडवाईस ओनली फ्रॉम पीपल यू अडमायर. देर इज अ डिफरन्स बिटवीन पीपल यू लव्ह अँड पीपल यू अडमायर. यू कॅन लव्ह समवन विदाउट अडमायरिंग देम, isn't it? I love this person, I will support this person, but I don't think that they are somebody I want to take life advice from. Life advice I will take from someone else. हा एक प्रश्न असतो. So you can be, what I say to a lot of my clients, be a friendly parent, but don't be a parent who is trying to be a friend. फरक आहे त्याच्यात. Parent म्हणजे parent means you have to maintain some tone, you have to be the custodian of the culture. To some degree तुम्ही ॲज अ पेरेंट तुमची एक जबाबदारी आहे की टू कीप युअर चाइल्ड सेफ, टू कीप युअर चाइल्ड आउट ऑफ एनी ट्रबल, एनी डेंजर, एनी चीटिंग टाईप सिच्युएशन, राईट? बट यू हॅव टू बी एबल टू नेगोशिएट विथ युअर चिल्ड्रन. आता पूर्वीसारखं नाही की घरात बस, आता गप्प बस, तुला अलाउड नाही आहे. ते ऐकणं, ते तुम्हाला डायरेक्ट सांगणार, तुम्हाला विचारणार नाही, सांगणार ते. हां, यू डोंट हॅव कंट्रोल ओव्हर मी. आय विल लिव्ह माय लाईफ. मी हेच घालणार, मला हेच शॉर्ट्स घालून बाहेर जायचे, तू काय करशील? तू तर आयुष्यात पॅन्ट पण नाही घाललंस, माझ्या शॉर्ट्सला तुला प्रॉब्लेम आहे. द गर्ल कॅन आर्ग्यू की उन्हात मी शॉर्ट्स नाही घालणार तर काय साडी घालून निघणार आहे? इट्स ब्लडी हॉट, 38 degrees. आय विल ऑफकोर्स वेअर व्हॉट इज वेदर अप्रोप्रिएट. आणि आईला नाही नाही लोक बघतील, ती भीती असते. दे आर ऑल्सो नॉट रॉंग, दे आर ऑल्सो ट्राईंग टू कीप देअर चाइल्ड सेफ. वी कॅन अंडरस्टँड. See, I don't look at things in binaries as a psychotherapist. There's no right or wrong, in my opinion. There is helpful and unhelpful. की याच्याने फायदा होतो की नुकसान होतो. That is not right or wrong. Logically. So I feel helpful or unhelpful, not right, wrong, not good or bad. Life is not binary. What was right in 1954, if I ride a horse to work, it was right. Today, if I come on a horse and go to my office, they'll say, "का वेडा झालाय माणूस." If I come in a car, in the early days, in the 1930s, it was considered कि बहुत बड़ा आदमी है. No one could afford a car. Now, everyone, even your Uber wala is coming in a car, not on a horse, no, to get you. So, what is right for a certain period may be wrong for another period. Context matters, na? If I wear a white kurta pajama at a wedding, they may think तुम क्या funeral पे आए हो भाई? And if you cannot go to a funeral wearing a langa or a lehenga or a swimming costume, you have to know where you are. And accordingly, you change your approach. This is something parents are struggling to understand. If your child is above the age of 18, you cannot beat them up. You cannot lock them in the house. You cannot talk to them like you're talking to some, buddy who's only a small child. You have to negotiate. You have to be convincing enough because they are moving rapidly in an alternate direction. सर, म्हणजे आपल्याला आपल्या मुलांबरोबर खूप फ्रेंडली पण नाही राहायचं आहे, कारण आपलं थोडंसं त्यांच्या काळजी आणि प्रेम सगळं आहे आपल्याला. डोंट बी फ्रेंड, बी फ्रेंडली. फ्रेंडली राहा, पण त्यांचे फ्रेंड म्हणलं तर पुढचे धोके पण आहेत. ते कदाचित तुम्हाला ॲज अ फ्रेंड समजून त्याचा गैरफायदा देखील घेऊ शकतात. सर, एकीकडे ही आजची सिच्युएशन आहे. दुसरीकडे असं आहे की आजचे जे यंगस्टर्स आहेत त्यांच्यामध्ये खूप लोनलीनेस आहे. आपण बघितलं, मध्ये एक रिपोर्ट पण आला होता की इंडियामध्ये जे यंगस्टर्स दे आर व्हेरी मच लोनली. म्हणजे जॉईंट फॅमिलीमध्ये राहत आहेत, खूप फ्रेंड सर्कल आहेत, बट स्टील दे आर एम्प्टी इनसाइड. तर ह्याचं काय रिझन आहे? आय थिंक व्हॉट हॅज हॅपन्ड इज टेक्नॉलॉजी आहे आमच्या हातात टू रीच आउट टू पीपल थ्रू व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट. ऑप्शन्स आहेत, अँड बिकॉज देर आर सो मेनी ऑप्शन्स वी आर नॉट एबल टू डिसाइड विच वन इज वर्किंग फॉर अस. दे आर लोनली बिकॉज दे आर नॉट प्रिफरिंग. जुन्या काळात आम्ही खाली जाऊन बसून मांडी घालून गप्पा मारायचो. आता हीच व्हॉट्सॲपवर चालू आहे. सो यू आर सिटिंग इन युअर हाऊस ऑन युअर बेड अँड हॅव्हिंग अ चॅट ड्यू टू सोशल मीडिया किंवा चॅट इन व्हॉट्सॲप ऑल्सो. यू डोंट इवन हॅव टू बी ऑन इंस्टाग्राम. So what used to happen at the chai katta is happening in the bedroom.
इजंट इट? जुन्या काळात आपण सिनेमाला जायचो, चांगले कपडे घालायचे, आपण कुठेतरी समोसा खायचा, स्पेशल इव्हेंट, सिटी लाईट सिनेमा इज नियर डॉर. इट वॉज अ स्पेशल इव्हेंट की तू चांगला फ्रॉक घालून आपण सिनेमाला जाऊ, आज एक फोटो काढू की आपण सिनेमाला गेलो, धर्मेंद्रची पिक्चर लागलेली आहे. नाव इट इज कोणीही कुठेही बाथरूममध्ये बसताना मी धर्मेंद्रला बघू शकतो. I can on my phone. So what has happened is access has evolved over time. Access to other human beings. And काय ऑप्शन्स खूप आहेत. मला आय रिमेंबर एक कोणीतरी सिनियर सिटीजन आले होते माझ्याकडे. मी त्यांना विचारलं होतं, सर आपके कितने बच्चे हैं? 6 बच्चे थे. मैं बोला 6 बच्चे क्या बात है. बोला आपकी आर्थिक स्थिति क्या थी, पैसे की कोई प्रॉब्लम? सर उस जमाने में हम पैसा नहीं देखते थे, हम लोग के पास नेटफ्लिक्स नहीं था ना, तो हम ऐसे ऐसे वन आफ्टर दी अदर बच्चे पैदा करते गए, वो हमारा एंटरटेनमेंट था. आई सेड क्या बात है. दैट वाज हाउ इट इज, राइट. और कुछ है नहीं करने को तो चालू हो गए क्रिया में और बच्चे आ गए वन आफ्टर द अदर. सो नाउ पीपल आर what we call individualism चा काळ चालू आहे. दॅट इज वी आर इन द एज ऑफ इंडिव्हिज्युअलिझम, नॉट ऑफ कम्युनल लिव्हिंग एनीमॉर. कम्युनल लिव्हिंग आताही तुम्हाला बघायचं तर गावात आहे किंवा सम स्मॉलर प्लेसेस विथ अ लेसर पॉप्युलेशन आहे जुन्या काळासारखा अजून. एव्हरीवन इज हेल्पिंग एव्हरीवन. Not anymore in big cities, not in metropolis. No one has the time. Imagine you take 1 hour to go to work, 1 hour to come back, 2 hours, 8 hours in the office, 10 hours, 1 hour in the gym if you have to keep yourself healthy, 1 hour, at least 1 hour in the bathroom you will spend bathing and miscellaneous fun. उधर ही आपके 12 घंटे बर्बाद हो गए. फिर लोग बोलते हैं 8 घंटे सोना चाहिए. कितना टाइम बचा आपके पास? 4 ही घंटे बच गए. वो 4 घंटे में क्या कीजिएगा? There is no time for anything. So we have become hyper-focused on our gadgets. We have become fragmented. We are not able to, आमची attention span खूप खराब झाली आहे, like a goldfish. Memory नाही आहे. Grasping power is also suffering. We are not designed to also consume so much information. आता what is happening in Israel and Palestine or Iran or in USA, जुन्या काळात वी यूज टू गेट इट इन द न्यूजपेपर. कुठे आहे पेपर द्या मला. इट वॉज इन अ पेपर ओनली. वन्स अ डे यू गेट टू नो वॉट इज हॅपनिंग इन द वर्ल्ड. नाउ 24 आवर्स न्यूज साइकिल इज देयर ऑन योर फोन. ये मर गया, इसका ये हो गया, ये कांड हो गया, ये ट्रम्प साहब ने ये बोल दिया, मोदी जी कुछ बोल नहीं रहे हैं, लाठीचार्ज हो गया, सिया गोयल हो गया. इट इज अ नर्वस सिस्टम ओवरलोड दैट वी आर सफरिंग विथ. एंड बिकॉज ऑफ दैट वी आर इन almost in a state of, you could say, repair. Internal damage hota and we are in a state of tissue repair almost inside. And because of that, we are not able to, judgment amchi, त्याच्यामुळे it gets affected. When you are tired, you are not likely to think straight. असं मला वाटतं. So that's what I think is happening. Yes, because you feel like you can't solve anything. सगळं होत आहे, सगळं दिसतंय, पण माझ्या हातात काही नाही आहे. मैं कैसे सोनम वांगचुक को हेल्प करूं? नहीं कर सकते. बंबई में बैठ के आप 12 घंटे तो आप आ जा रहे हो ऑफिस से, नहीं कर सकते. ट्विटर पे डाल सकते हो कि आई स्टैंड विथ हिम, वंडरफुल, गुड मैन. बट वी फील हेल्पलेस बिकॉज वी आर ऑल्सो बॉम्बार्डेड. कार्पेट बॉम्बिंग ऑफ इन्फॉर्मेशन इज हॅपनिंग इन आर माइंड. सो दिस इज कॉल्ड अ सिस्टम ओव्हरलोड. कम्प्युटर हँग होतो, काय करतो आपण? बटन प्रेस करतो आणि रिबूट करतो, आणि लोक झोपतात पण नाही. दॅट इज द रिबूट ना ऑफ युअर बॉडी. झोप पण कमी झाली लोकांची. रात्री आम्ही फिरतोय, ड्रिंक्स घेतोय किंवा फोनवर स्क्रोल करतोय. देर इज नो रेस्ट. वी हॅव फॉरगॉटन हाऊ टू रेस्ट ॲज अ सोसायटी. वी हॅव बिकम ऑब्सेस्ड विथ प्रोडक्टिव्हिटी, सक्सेस, मनी, पॉवर, विजिबिलिटी, बट वी हॅव फॉरगॉटन कम्युनिटी. सर, एकीकडे आता आपण तुम्ही सगळं अगदी डिटेलिंग सांगितलं आम्हाला. मला एक विचारायचं होतं तुम्हाला की ज्यावेळेस तुम्ही आता सियाचा पण उल्लेख केलात की हे सगळं बंबार्डिंग होते, सगळं सोशल मीडियामधून कुठे काय चाललं आहे ते सिया गोयल आपलं त्यात आपण ते सगळं बघितलं आहे, केतन अगरवाल आणि सगळं. तर याच्यामध्ये असं होतं की हे सगळं बघितल्यावरती आजची मुलं लग्नच नाही करायचं म्हणतात. तुम्ही एक सायकोथेरपिस्ट आहात, तुम्ही रिलेशनशिप कोच आहात, तुम्ही याच्यावरती काय सल्ला द्याल आजच्या यंगस्टरला? आय फील घाई कुठल्याही गोष्टीत नाही करायची. डोंट रश युअर वेडिंग, डोंट रश युअर करिअर, डोंट रश युअर फ्रेंडशिप्स, डोंट रश युअर जिम रुटीन, डोंट रश एनिथिंग. ऑब्झर्व करा अँड लर्न. तुमच्यात कुठला तरी जर स्किल मिसिंग आहे, आणि असतो, सगळ्यांमध्ये असतो, माझ्यात पण असणार, यू कॅन आस्क माय वाईफ, स्किल्स आर मिसिंग इन एव्हरी वन. तुम्ही त्या स्किलला ग्रो करा
अँड देन गेट इन टू मॅरेज फुल्ली अंडरस्टँडिंग की तुम्हाला 50, 60, 70 इयर्स राहायचं आहे एक सेम पर्सन. जर मला कोणीतरी, फॉर एक्झाम्पल दिस चेअर, इफ समबडी गिफ्ट्स मी अ चेअर अँड सेज दिस इज द लास्ट चेअर यू विल ओन, यू हॅव टू सिट ऑन दिस चेअर फॉर 70 इयर्स, मला तरी मी बोलणार सॉरी पण तुम्ही मला माझी खुर्ची बघू द्या. इज दिस बॅक सपोर्ट गुड, की बसायला चांगलं आहे, की आर्म रेस्ट आहे. इवन फॉर अ ब्लडी चेअर वी विल स्पेंड सो मच टाइम. तुम्ही लग्नात का तुम्ही घाई करताय? इट इज अ व्हेरी लॉंग अँड सिग्निफिकंट सोशल अँड इमोशनल कमिटमेंट. का तुम्ही घाई करताय? She was only 20. Why are you trying to get a 20-year-old girl married? Let her study, let her travel, let her see the world, let her make mistakes, let her learn from those mistakes. Why are you forcing her to get married? That's what, I don't know what the latest development काय आहे. But, and then she found a very tragic way of dealing with it. That poor boy didn't have to lose his life. He didn't have to lose his life. But then this is what happens, right? When you create an artificial pressure, it is not needed. We are creating these pressures. What is happening? What if she gets married at the age of 48? What is going to happen? She will not be able to conceive because her egg count will be low. Biologically speaking, her uncles and aunties will get upset. Let them be upset. It's their problem. They have chosen to be upset. It's a choice, no? Everything is a choice, I tell people. So I will tell the youth, choose to wait. Choose to have a good time. Why is having a good time become unfashionable? Invest in your body, wear nice clothes, meet your friends, also build your skills. Having a good time is not a crazy thing to do. Why not, right? There is room for everything and you will marry when you are ready to marry. That's what I feel. सर हल्ली आपण बघितलं की खूप कशा केसेस होत आहेत, इन्सिडेंट्स खूप होत आहेत. आता आपण सियाबद्दल बोललो 2 मिनटं. तर सगळ्या म्हणजे सगळीकडे ना वुमन इज अ विलन राईट नाव. एवढ्या केसेस आहेत. वुमन्स किती त्या म्हणजे बॉयफ्रेंडला पकडणं, ह्याला नवऱ्याला मारतायत, मर्डर्स करतायत. म्हणजे वुमन हा जो प्रकार आहे, महिला स्त्री म्हणून, ती एवढी कशी हिंसक, इतकी व्हायलंट की तुम्ही म्हणजे तुकडे करतायत, तुम्ही काय करत आहात? तर हे केव्हा होऊ शकतं? I feel, मी खरं बोलू का, I feel we have not yet learned to respect our women in this country. And this is the byproduct of that. I'm sorry to say, this is a country that doesn't know how to respect its women. The problem is, आमच्या समाजात किंवा पॉप कल्चरमध्ये, किंवा शी इज दुर्गा माँ, लक्ष्मी माँ, या तो बहन टू प्रोटेक्ट, या शी इज मुन्नी जो बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. वी हैव सच कैरिकेचरिश ढांचे that we have put them into. क्यों यार? I wonder. Why do women not feel safe walking below their own building wearing shorts? It is 2026. Do you know the bikini was invented in 1946, 1 year before we got independence? The world's first bikini. And we still cannot see a single woman in swimwear at any beach in Mumbai, which is the commercial capital. Why? Because she'll get stared at, because she will get lynched, because people will take photos of her without her consent, somebody will try to touch her. Is this the democracy we have given our women? They don't feel safe. So naturally त्यांच्यात राग आहे कि यार हमको तुम हमारे ही देश में हमारे घर के नीचे रिस्पेक्ट नहीं, यहाँ तक कि हमारे मेल रिलेटिव्स हमको किस नज़र से देखते हैं, हमारे अच्छे से अच्छे फोटो पे किस तरह के भद्दे कमेंट आते हैं. द वे वी ट्रोल आर यंग एक्ट्रेसेस एज इफ दे आर पब्लिक प्रॉपर्टी. We treat them as if they are public property if they are celebrities. It is absolutely vile and absolutely uncivil. Now that anger, the rag, they are carrying it. मनाचा राग आहे ना की यार no one is giving us respect in our own damn country. So that is going to have an opposing reaction. No? So these kinds of tragic things are going to happen. तुमने हमको दबाया है, तुमने हमको स्टेयर किया है हमारी तरफ, तुमने हमको फोर्स किया है तुम यही करो, यही पहनो, ऐसे ही बोलो, इसी के सामने ऐसे आना चाहिए, इसी से दोस्ती करो. यू आर ट्रीटिंग देम लाइक दे आर कैटल, लाइक दे आर गोट्स एंड काउज and dogs and cats. These are human beings. So that is very important to realize. If you are going to put pressure on someone, they're naturally going to one day unleash a very furious and misguided side to their personalities. असं मला वाटतं. नाही, हे बरोबर आहे. पण बऱ्याच वेळा म्हणजे मुलांना पण बायका मारून टाकतात. म्हणजे खूप समाजामध्ये खूप भीषण स्थिती आता. येस, ऑल्सो कारण लॉ अँड ऑर्डर मध्ये द लॉ इज फेवरिंग विमेन नाव.
इफ अ वुमन गोज अँड कंप्लेन्स की ह्या माणसाने मला टच केलं गया, इट्स अ नॉन बेलेबल ऑफेन्स यार. बॉबी देओलची ती पिक्चर आली आता बंदर, इट इज डीलिंग विथ दिस. किंवा दॅट मूवी इज द सेक्शन 375 इज डीलिंग विथ दिस कॉन्सेप्ट ऑफ फेक रेप केसेस. Right, Rohtak sisters case and all that, but there is a reason it has come to this. Why is this not happening in Finland or Sweden or Denmark or Norway? Why is this not happening in Singapore? Why? Because women are feeling safe out there. They are not angry. They are focused on taking care of their families, their bodies, their careers, their lives. Here they are कि 2 कदम आगे लेके 3 बार पीछे देखना पड़ रहा है अपने घर में. That's not a very nice feeling. We need to learn to protect our women and respect them, and then they will stop being so angry. So it's our responsibility as a society, to make it better for the women. And other women are also their enemies, घरातच शत्रू आहेत तुमच्या. Your own mother and masi and elder sister is your enemy. You don't even need the men. There is jealousy, there is rivalry. काय करायचं पोरींनी? I feel very bad for the girls यार. म्हणजे बाई बाईची दुश्मन असते. Very common. सिनेमामध्ये आपण बघतो. वाय आर दे लाईक दिस? आय ऑल्सो डोंट नो. फिमेलमध्ये असं काही असतं टेरिटरी जानवरामध्ये पण तुम्ही बघाल, इफ यू म्हणजे सी बायकांमध्ये पण महिलांमध्ये पण टेरिटरी असते. इवन इन फिश देर इज टेरिटरी. तुम्ही बघाल यू विल सी इवन अंडर वॉटर 2 डॉल्फिन एक दूसरे से लड़ रहे हैं. यू विल सी इवन इन 2 क्रैब्स आर लाइक दिस विद देयर आर्म्स अप. यू विल सी 2 डॉग्स ऑल्सो इन द स्ट्रीट. राइट, दिस इज अ वेरी प्राइमल एनिमल बिहेवियर. सो आई फील if we are the most intelligent and evolved species, why are we behaving like animals? Talk to each other, understand each other, try to build a relationship. I feel try to be friends with each other. Friendship is possible. Friendship is the medicine. Even if she's your mother-in-law or your sister-in-law, can you all not be friends? Can you all not have a nice cup of coffee? That's important. Can't you all not go out for a short holiday? Take a brunch, take a yoga class together, do a short course together, play some sports together, prepare for the festival together. Like friends would, यार. एक दूसरे को help करो. ये मेरा है, ये तेरा नहीं है. That kind of pettiness, I don't think it belongs in the 21st century. Because now everyone can do everything. तुमच्याकडे जेव्हा अशा महिला येतात, महिला म्हणजे आम्ही महिलाच नाही म्हणत, जेव्हा जेंट्स सगळेजण येतात, लग्नाच्या समस्या असतील किंवा मेंटली डिप्रेशनच्या असतील, तुमचा सल्ला कुठला असतो जो कॉमन आहे सगळ्यांना लागू होतो? लर्न टू गिव्ह. एक मैकाला तुम्ही स्पेस द्या, रिस्पेक्ट द्या. रिलेशनशिप टिकवण्यासाठी करेक्ट. एक मैकाला तुम्ही ट्रस्ट दिला, बट ट्रस्ट इज युजलेस विदाउट रिस्पेक्ट. रिस्पेक्ट अँड ट्रस्ट हॅव टू वॉक टुगेदर. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि पेशन्स ठेवा एकमेकाबरोबर. पीपल आर गोइंग, तुम्ही चेंज होणार आहात. देर इज नो डाऊट इन इट. तुमच्या लाईफ, तुमच्या सर्कमस्टान्सेस, तुमची फायनान्शियल सिच्युएशन, तुमची घराची सिच्युएशन, हेल्थ स्टेटस, बॉडी सगळं चेंज होत राहणार आहे. अँड दॅट इज व्हेरी नॉर्मल आणि ते होतं. सो यू हॅव टू फॉल इन लव्ह अगेन अँड अगेन विथ अ न्यू व्हर्जन ऑफ द ओल्ड पर्सन. अँड दॅट इज द मोस्ट सिग्निफिकंट थिंग आय फील फॉर अ मॅरेज टिकवण्यासाठी. Fall in love repeatedly. There is no expiry date. पण त्याच्यासाठी काय करायला हवं मग? Keep things fresh, keep things new, show affection. तुम्ही ॲडव्हेंचर्स असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आज मी संध्याकाळी घरी जाणार आहे, चीज आणलंय मी, चीज, आणि चीज बोर्ड क्रिएट करणार आहे. एक्साइटमेंट, काहीतरी विचित्र, काहीतरी वेगळं. घरात बसून आम्ही चीज वेगळ्या 3-4 टाईपचे खाऊ, दोघांना मिळून कापू, काहीतरी खाऊ, काहीतरी विचित्र आहे. बियॉन्ड पोळी भाजी आणि डाळ. सो वी ट्राय टू ब्रिंग एक्साइटमेंट इन न्यू वेज. वी ट्राय. मी काय बोलतो, कपल्स नीड अ प्रोजेक्ट. त्यांना एक प्रोजेक्ट पाहिजे. अँड द प्रोजेक्ट डझंट ऑलवेज हॅव टू बी की आपण मुलगा करू, वी शुड हॅव अ चाइल्ड. इट कुड बी स्टार्टिंग अ बिझनेस टुगेदर, ट्रॅव्हलिंग टुगेदर, किंवा हॅव्हिंग अ कॉमन सर्कल ऑफ फ्रेंड्स, बिल्डिंग समथिंग टुगेदर. आय यूज टू नो वन कपल, ते काय करायचे माहिती आहे का, दे यूज टू डू वुड वर्किंग टुगेदर. म्हणजे लाकडाचं काम अँड पेंटिंग टुगेदर, काहीतरी आपण केलं. सो व्हेरी इंटरेस्टिंग. ते प्रोजेक्ट्स आपण जर शेअर नाही केले तर वी स्टार्ट, आपण इंटरेस्ट लूज करतो एकमेकांमध्ये. फ्रेंड्समध्ये काय आपल्याला फ्रेंड्सची सोबती पाहिजे असते. वाय डू वी वॉन्ट फ्रेंड्स? कारण काहीतरी शेअर्ड ॲक्टिव्हिटी आहे, की आपण ट्रेकला जाऊ, की आपण रेन ड्राईव्हला जाऊ, की आपण सिनेमाला जाऊ, नाटकं बघू, म्युझिक कॉन्सर्टला जाऊ आपण. देर आर ॲक्टिव्हिटीज दॅट कीप द फ्रेंडशिप सिमेंटेड. तर तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर का नाही करताय ॲक्टिव्हिटीज? का तुम्ही तिकडे तुम्ही असे ॲक्टिव्हिटी म्हणजे नेटफ्लिक्स बघणं? वाय? Not required, no? Bring some variety.
थोडा एनर्जी बनाओ यार साथ में. सर तुम्ही खूप छान असं आम्हाला सगळ्यांना खूप छान एक गाईडलाईन दिलेली आहे. मला वाटतं आपण आजचा आमचा पॉडकास्ट बघून सगळ्यांनाच तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये काहीतरी नवीन करण्यासारखं नक्कीच वाटेल. कारण अमन सरांनी आपल्या सगळ्यांना खूप छान असा सल्ला दिलेला आहे, तो आपण सगळ्यांनी नक्कीच पाळायला हवा. सर आज तुम्ही आलात आमच्या कट्ट्यावरती त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. थँक्यू.